KMS न्यूज, स्पंदन मरांचे, नाते आपुलकीचे. मार्गदर्शक वाटरगावचे सुपुत्र श्री दत्तात्रय देसाई साहेब यांच्या सामाजिक व कर्तृत्वाची हाक म्हणून दाम फाउंडेशन यांना सन्मानाने आमंत्रित करून या देवदूतांच्या शुभास्ते कराड व पाटण शहर तालुक्यातील तसेच वाळवा तालुक्यातील ज्यांचे आयुष्य या महापुरामुळे उद्ध्वस्त केले अशा लोकांना छताचे पत्रे वाटपाच्या निमित्तानं आलेल्या सर्व पूरग्रस्त दुष्काळग्रस्त लोकांचे स्वागत करतो आणि माझे प्राथमिक संबोधन. जय हिंद, जय महाराष्ट्र.
मकरंद अनसुले सर, त्यांचे मार्गदर्शन इंद्रजित देशमुख सर, तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आणि त्या कार्यक्रमासाठी जे सर्व लोकांची यादी आपल्यापर्यंत पोहोचवायचं जे सहकार्य केले ते माननीय आबासो पवार साहेब व्हिडिओ करार आणि सामुख्य मॅडम व्हिडिओ पाठक, तसेच गावचे सरपंच, गावचे प्रतिष्ठित सर्व व्यक्ती आणि या कार्यक्रमासाठी आलेल्या विविध भागातून आलेल्या सर्व शेतकरी आणि गावातील सर्व मान्यवरांना अभिवादन करतो. आणि आज आपण त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं भेटत आहोत. तर कार्यक्रमाचं जर पाहिलं तर कार्यक्रम आपण ज्यासाठी आज तिथं उपस्थित झालो आहोत ती खरंच एक मदत म्हणून आपण नाही म्हणत आहोत. एक कृतज्ञता आहे आमची तुमच्याबद्दलची, त्यासाठी उपस्थित आपण झालो आहोत. तर असा योग जुळून आलाय की नामसंस्थेला 6 वर्ष पूर्ण झाले. गेल्या 15 सप्टेंबरला नामसंस्थेला 6 वर्ष पूर्ण झाले आणि आज 18 सप्टेंबर आहे. फक्त 3 दिवस नामच्या 6 वर्षाच्या कार्यकालाला पूर्ण झाल्यानंतर हा कार्यक्रम आपल्या वाठारामध्ये होतोय. आणि कार्यक्रमाचं सर्व नियोजन आपले दत्ता देसाई सरांनी उत्कृष्ट पद्धतीने केलं. त्यांचं नाव आज घ्यावं लागेल मला, कारण इतका उत्कृष्ट कार्यक्रम आणि त्यांचं नियोजन उत्तम प्रकारे केलं. त्याबद्दल पहिल्यांदा नामसंस्थेच्या मार्फत मी देसाई साहेबांचं आणि सर्व वाठारच्या जनतेचं, ग्रामस्थांचा आभार मानतो. आज नामसंस्थेला 6 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पाठीमागे जेव्हा आम्ही वळून पाहतो तेव्हा नामसंस्थेच्या मार्फत आपण महाराष्ट्र आणि आता महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आपण नामसंस्थेचं काम केलेलं आहे. त्या संदर्भातला थोडक्यात मी आढावा तुमच्यासमोर मांडतो. कारण आज आपल्या सोबत मीडियाचे प्रतिनिधी आलेत, काही पुण्यावरून आलेत, काही या भागामध्येही आहेत. तर त्यांच्यापर्यंत आपलं हे काम पोहोचावं म्हणून हा थोडक्यात वेळ घेऊन मी पूर्ण सांगतो. नामसंस्थेची स्थापना 15 सप्टेंबर 1915 रोजी झाली होती. आणि ती सुरुवात व्हायच्या अगोदरचा कालखंड तुम्हाला माहिती होता की महाराष्ट्रामध्ये सर्वत्र दुष्काळ आणि दुष्काळामुळे वाढलेल्या आत्महत्या यामुळे कुठेतरी नानासाहेबांच्या आणि मकरंदजींच्या मनामध्ये आपल्या लोकांच्या भावना आणि त्या कुटुंबासोबत आपण कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून एक चळवळ म्हणून त्यांनी एक सुरुवात केली की स्वतःचेच पैसे आपण ह्या दुष्काळामध्ये ज्यांनी आत्महत्या केल्या त्या कुटुंबाला आपण एक त्यांच्यासोबत आहोत, त्यांचा एक आधार आपण म्हणून सुरुवात करण्यासाठी नानासाहेब मकरंद सरांनी एक चळवळ बीडमध्ये सुरू केली. त्या चळवळीचं स्वरूप पूर्ण महाराष्ट्रावर पसरलं आणि बघता बघता ती चळवळ नामसंस्थेच्या रूपात उभी राहिली. नामसंस्थेचा नंतर तो छोटंसं रोपटं लावलं, त्याचा आता वटवृक्ष झालाय आणि तो पूर्ण भारतभर आता पसरतोय. तर त्या झालेल्या कामाचा थोडक्यात आढावा मी सांगतो. आजपर्यंत नाम फाउंडेशनच्या माध्यमातून आपण 3000 आत्महत्याग्रस्त कुटुंबाला आर्थिक मदत केली. आर्थिक मदतीबरोबरच त्या एकल महिलेला कुठेतरी आपण रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो का यासाठी प्रयत्न केले. त्या प्रयत्नाच्या अंतर्गत आपण त्यांना शिलाई मशीनचा क्लस्टर उभा करून देणं, त्याबरोबर आपण त्यांना शेळी पालनासाठी काही शेळी देऊन त्यांचा उदरनिर्वाह होऊ शकतो का. त्यानंतर आपण त्यांना शिलाई मशीन बरोबर आपण पिठाची गिरण अशा विविध प्रकारे कुठं आपण त्या लोकांना उभं करू शकतो, कशा पद्धतीने त्यांना मदत करू शकतो, असे आपण 3000 कुटुंबांना आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये मदत केली आहे. त्यानंतर असं लक्षात आलं की सर्वात मोठा जो काही मुद्दा असेल किंवा कुठला प्रश्न लोकांसमोर असेल तो पाण्याचा होता. पाण्याच्या प्रश्नावरती काम करत असताना जलसंधारणाची मोठ्या प्रमाणात आपण कामं हातामध्ये घेतली. जलसंधारणाची कामं हातामध्ये घेताना असं आपण एक त्याच्यामध्ये नाम फाउंडेशनच्या मार्फत काम करत असताना लोकांचा काहीतरी सहभाग त्यामध्ये असावा असं नानाजींचं मकरंदजींचं पहिल्यापासून मत असतं की जी काही गोष्ट आपण करायची आहे ती मिळून केली पाहिजे. आणि मिळून करायची असेल तर नाम फाउंडेशन कडून जर काही आपण मदत करत असो तर गावाचा सहभाग काय असावा. तर आपण असं ठरवलं की नाम संस्थेच्या मार्फत जी काही मशिनरी लागणार आहे ती आपण पुरवायची, त्याच्या डिझेलचा खर्च गावातल्या लोकांनी एकत्र येऊन करायचा. आणि या पद्धतीनं जे काम सुरू झालं त्यामुळे एक यात घडलं एक की गावाला ते काम स्वतःचं वाटायला लागलं, लोकांचा सहभाग त्यामध्ये वाढला कारण त्यांच्या खिशातले पैसे तिथे लागत होते. आणि त्यावेळी आपल्याला असं वाटत होतं की मराठवाड्यात दुष्काळग्रस्त भागामध्ये लोक पैसे कसे काय देतील. पण त्याचा आपल्याला अनुभव आला उलटा की उलट जास्त गावातून आपल्याला ती मागणी झाली. त्याच्याबरोबर प्रशासनानेही आपल्याला उत्कृष्ट मदत केली.
प्रशासन, नाम फाउंडेशन आणि लोकसभा या माध्यमातून आपण आजपर्यंत 350 गावांमध्ये वॉटर कन्झर्वेशनचं काम पूर्ण केलंय. ही सर्व गावं टँकर मुक्त आहेत आज सुद्धा. म्हणजे 6 वर्षात असं आपल्या कुठल्याच गावाला आजपर्यंत टँकर लागला नाही. आणि त्या पद्धतीनं पुढे जात असताना आता मोठे मोठे प्रोजेक्ट्स आपल्याकडे येत आहेत. आता साधी अलीकडचं उदाहरण सांगायचं गेलं तर साखरपा म्हणून आपलं कोकणातलं गाव आहे. त्या गावामध्ये त्या गावकऱ्यांनी एकत्र येऊन नाम फाउंडेशनच्या सोबत नदी खोलीकरणाचा त्यांचा प्रस्ताव होता. कारण ते दरवर्षी गाव नदीच्या पाण्यामुळे त्यांची बाजारपेठ पाण्यात बुडत होती. आणि गेल्या वर्षी आपण ते काम केलं. 1.5 किलोमीटरची ती नदी आहे, त्या नदीचं खोलीकरण रुंदीकरण आपण केलं. आणि यावर्षी कोकणामध्ये सर्वात जास्त पाऊस झाला पण साखरप्यामध्ये पाणी आलं नाही. तर तो आपलं एक मॉडेल तयार झालं. त्या मॉडेलच्या वरती आता थोडं आपण काम केलं आणि या मॉडेलचा प्रतिसाद म्हणून कोकणातल्या जवळजवळ 15 ते 20 गावांनी आपल्याला प्रस्ताव दिला की आम्ही मिळून साखरप्यासारखं काम करू. तर अशा पद्धतीनं साखरपा झालं, मराठवाड्यामध्ये झालं, विदर्भामध्ये झालं, पश्चिम महाराष्ट्रात झालं, नंदुरबारमध्ये सुद्धा आपण खूप मोठ्या प्रमाणात काम केलं. जलसंधारणाच्या कामाची ही आपली चळवळ अशीच पुढे चालू राहिलेली आहे. सर्वात मोठं काम आपलं जलसंधारणाचं असतं, कारण त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं योगदान मोठं असतं. सामूहिक काम असल्यामुळं जास्त कुटुंबाला त्याचा फायदा होतो. आणि याच्यामधून एक असं दिसतंय की प्रशासनाबरोबर पण आपण त्यांची मदत घेतोय. प्रशासनाच्या योजना त्यामध्ये कुठं आपल्याला वापरता येतात अशा उत्कृष्ट पद्धतीचं आपलं एक मॉडेलच आता पूर्ण महाराष्ट्रभर उभं झालंय. आता त्या महाराष्ट्राचं मॉडेल बघून आता आपल्याला जयपूरमधून काही गावांनी, राजस्थानमधल्या गावांकडून आपल्याला प्रस्ताव आलाय. MP मधल्या चंबळ खोऱ्यात एक प्रस्ताव आलाय आणि काश्मीरमध्ये. तर हे मॉडेल आता आपण पुढे घेऊन जाऊ. तुमचे असाच आशीर्वाद सोबत राहीलच. याच्याबरोबर आपण आपल्या आता जर बघितलं तर एक बाजूला दुष्काळ, दुसऱ्या बाजूला ही पूर परिस्थिती. 2019 साली जे पूर आला होता, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यावेळी ही नाम फाउंडेशन त्यांच्याबरोबर म्हणजे तातडीची मदत आपण जेवढी करता येईल तेवढी त्यावेळी केली. त्यावेळी आपण जवळजवळ 250 टन साहित्य आपण 2 जिल्ह्यामध्ये वाटलं होतं. आणि तो पूर आता यावर्षी आपल्याला चिपळूण, महाड, कोल्हापूर, कराड आणि पाटणला आला. तर यावेळीही आपण 150 टन साहित्य या लोकांपर्यंत आपण तातडीचं पुरवलं. आज तुम्ही जे आज उपस्थित आहे इथं आपण पत्रे वाटप करतोय. 5000 पत्र्यांचं आपण वाटप 3 तालुक्यामध्ये करतोय. जवळजवळ 700 कुटुंबांना त्याचा फायदा होणार आहे. याच्याबरोबरच आपण पाटणमध्ये साळुंखे मॅडमने आम्हाला असं सांगितलं की खूप गावांचा संपर्क तुटला आहे. नाम फाउंडेशन कडून जर मशीन आम्हाला मिळालं तर आम्हाला त्या गावांना लवकरात लवकर संपर्कात आणण्यासाठी मदत होईल. त्यावेळी आपण म्हणजे सकाळी साळुंखे मॅडमने आपल्याला फोन केला होता 9 वाजता आणि 4 वाजता आपली मशीन त्यांच्याजवळ पोहोचली होती आणि तातडीनं आपण ते काम सुरू केलं. आपण जवळजवळ 12 गावांचा संपर्क जोडून दिला. प्रशासनाचीही तेवढी मदत आपल्याला त्यात राहिली. मी त्यांचाही आभार मानतो. अशाच पद्धतीने आपण कोल्हापूरमध्ये काम केलं. अशाच पद्धतीने महाबळेश्वरमध्येही काम केलं. त्याच्यानंतर आपण बीडमध्ये एक आपली शाळा बांधलेली आहे. आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांना शिक्षणाची सोय 1ली ते 10वी नाम फाउंडेशनच्या मार्फत फुकट होते. म्हणजे त्यांच्या खाण्यापिण्याचा, कपड्याचा पूर्ण खर्च आपण नाम संस्थेच्या मार्फत करतो. तिथं हॉस्टेल आहे, तर ते हॉस्टेल आपण बांधून दिले. त्यामुळे 250 मुलं दरवर्षी आपल्याकडून त्या शाळेमध्ये शिकतात. त्याचबरोबर आपण मेडिकल चेकअप कॅम्प राबवले. आपण ब्लड डोनेशन कॅम्प राबवले. म्हणजे ज्या पद्धतीनं आपल्याला काम करता येईल त्या पद्धतीनं आपण लोकांबरोबर त्यांच्या ज्या काही सूचना असतात, त्यांच्या काही गरज असते, त्यामध्ये आपण फक्त एकदा बघून घेतो की बाबा इथं आपण मदत करणं योग्य आहे. आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं इन जनरल कुठलंही काम असलं तर नाम संस्था नेहमीच त्यांच्या पाठीशी आजपर्यंत उभी राहिली आहे. हाऊस डिस्ट्रीब्युशन काही अशा फॅमिलीज असतात ज्यामध्ये पंतप्रधान आवास योजना असेल किंवा इंदिरा गांधी आवास योजनेत त्यांची नावं येऊ शकत नाहीत किंवा ते त्यामध्ये बसत नाहीत. त्या लोकांनाही घर बांधून देण्यासाठी नाम फाउंडेशननं पुढाकार घेतला. आजपर्यंत आपण तशा जवळजवळ 50 फॅमिलीजला घरं बांधून दिलेली आहेत. ड्रीप इरिगेशनचा प्रोजेक्ट असतो, सॉइल टेस्टिंग मशीन, मिल मॅप आणि याच्याबरोबर आजपर्यंत झालेली ही कामं आहेत. पण पुढचाही कामाचा आता व्याप आपण वाढवतोय. माननीय इंद्रजित देशमुख सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि मकरंद सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण लाईव्हलीहूडचा प्रोजेक्टही पुढं घेतोय. आणि अशा असंख्य प्रोजेक्ट आहेत ज्यामध्ये आता नवीन काहीतरी कल्पना येत आहेत. तुमच्यासारखे तरुण आता महाराष्ट्रामध्ये तरुणांची आपली एकत्र बसून काही नवीन योजना आपण ही त्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करतोय. तर आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून
मला एवढंच सांगायचं आहे, ज्या तरुणांना नाम फाउंडेशनशी जोडलं जायचं आहे तर आपली नाम फाउंडेशन ऑर्गनायझेशनची वेबसाईट आहे. तुम्ही गुगलवर नाम फाउंडेशन सर्च केलं, त्या वेबसाईटवर गेला तर त्याच्यामध्ये आपण व्हॉलेंटिअरसाठी एक फॉर्म भरला आहे. तो फॉर्म तुम्ही भरा. त्या फॉर्ममध्ये तुम्हाला ज्या कोणत्या क्षेत्रामध्ये इंटरेस्ट असेल ते तोही आपण त्यामध्ये उल्लेख केला आहे. तुम्ही तो फॉर्म भरून आपल्याकडे अपलोड केल्यानंतर आम्ही त्याचं सॉर्टिंग करत असतो आणि आम्हाला जिथं कुठं त्या आता आम्हाला चिपळूणमध्ये तशा व्हॉलेंटिअरची गरज लागली तरी आम्ही त्या फॉर्ममधून ते सॉर्ट केलं. ज्या मुलांना तिथं काम करायचं होतं त्या मुलांना आम्ही स्वतःहून फोन केला. तर अशा पद्धतीची सोय आता आहे. तर तुम्ही कृपया माझी विनंती आहे, आपल्या तरुण मुलं असतील किंवा तुमच्या काही संकल्पना जरी असल्या तरी तुम्ही तिथं त्या मांडू शकता. शेतकऱ्यांबद्दलच्या असतील, एज्युकेशनच्या बद्दल असतील किंवा असंख्य कुठल्याही तुम्ही आता तुम्हाला ती सोय आम्ही दिलेली आहे. त्याच्याबद्दल आम्ही तुमच्याशी संपर्क करू शकतो. मी जास्त काही बोलत नाही कारण तुम्हाला मकरंद सरांना ऐकायचं आहे, इंद्रजित सरांना ऐकायचं आहे. तर त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं नाम फाउंडेशनचं थोडंसं काम आपल्यासमोर मांडण्याची ही संधी दिली. मी खरं तर याच परिसरात आहे म्हणून मी सरांना म्हणतो तो कार्यक्रम आपला आहे, तुम्ही माझा सत्कार कसं काय घेतलाय. मी प्रॉपर करायचंच आहे, पार्लेपणवडी माझं गाव आहे आणि तुमच्यातलाच एक असल्यामुळं ते सत्कार घेणं मला योग्य वाटत नव्हतं. पण त्यांचा मनाचा मोठेपणा म्हणून त्यांनी दिला. आपण सर्वजण एवढ्या संख्येने उपस्थित झाला आणि या कार्यक्रमासाठी सर्व नियोजन केल्याबद्दल तर आयोजकांचा आभार मानतो. मला इथं बोलण्याची संधी दिली यासाठी आपल्या सर्वांचा आभार. आणि या पद्धतीनेच वाठार ग्रामस्थ नेहमीच नाम संस्थेच्या बरोबर यापुढेही का असेच कार्यरत राहतील. आता देसाई साहेबांवरती जबाबदारी टाकायची वेळ आलेली आहे तर त्याही जबाबदाऱ्या सरांना सांगितलं जातील. आपण सर्वजण त्यांच्याबरोबर उभं राहू आणि नामचं हे कार्य आपण पूर्ण देशामध्ये वाढवण्यासाठी आणखी प्रयत्न करू. आज या अत्यंत चांगल्या कार्यासाठी आज माझ्यावरती उपस्थित सर्व मान्यवर, स्पेशली आपले सरजी, तसेच आमचे गुरुवर्य काकाजी, आमचे सहकारी पवार सर, बाकी सर्व मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, आपण उपस्थित सर्व इथले ग्रामस्थ आणि पाटणहून आलेली लोकांनी, कराड शिराळहून आलेली लोक, सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार करते. ॲक्च्युली आम्ही संपर्कात सर नाम फाउंडेशन हे माझ्यासाठी खूप 2015ला स्थापना झाली तेव्हापासूनच मी संपर्कात असण्यासाठी मी आटपाडीमध्ये दुष्काळी तज्ञमध्ये काम करत होते. त्यावेळेस तिथं नाम फाउंडेशनचं काम आपल्या दिव्यांशीमध्ये केलेलं होतं. त्यावेळेस सुद्धा आपली भेट झालेली होती तिथं आणि त्यानंतर हा दुसरा प्रसंग आहे. नाम फाउंडेशन हे म्हणजे कौतुक करण्याचा विषय नाही आहे फक्त, तर ते अंमलबजावणी कशा पद्धतीनं तत्पर करतात ह्याचा मला खूप चांगल्या पद्धतीनं अनुभव आला. आपल्या पूर परिस्थितीमध्ये पाटणमध्ये एवढी भयानक परिस्थिती होती आत्ताच्या ह्याच्यामध्ये. भूसंकलन हे मी माझ्यासाठी पूर्ण नवीन विषय होता की अशीही काही परिस्थिती घडू शकते. आम्ही माळीनं ऐकलेलं होतं, कोकणमध्ये आणि गावं अशी ऐकलेली होती की जिथं दरड कोसळून लोक झाली, पण प्रत्यक्षात माझ्या तालुक्यामध्ये जेव्हा हे घटना घडल्या त्यावेळेस रात्रीची आमची झोप उठलेली. रात्री घटना घडली आणि सकाळी आम्ही महिलांना, मी आणि आमचे तहसीलदारचे योगेश कोंटे म्हणून आहेत ते, आम्ही दोघंही तिथं पोहोचलो. तर एवढी भयानक परिस्थिती होती तिथं, कुठली यंत्रणा पोहोचू शकत नव्हती आंबेघरला. अशा ठिकाणी लोकांना तिथून एक 30 लोक होते, तिथल्या लोकांना बाजूला करून आम्ही तिथून स्वतःचा जीव वाचून कसं बाहेर पडावं यांनी आम्ही तिथं पोहोचलेलो होतो. पण आम्ही पूर्ण अडकलो सरळ ढगफुटीमध्ये, मी आणि तहसीलदार साहेब. आणि त्यातून ही आम्हाला तिथून बाहेर पडायला सकाळी आम्ही 7ला गेलेलो, 5 वाजले आम्हाला बाहेर पडायला तिथून. एवढी भयानक परिस्थिती होती आणि त्या लोकांना खरं मदतीची खूप गरज होती. प्रत्येक ठिकाणी संपर्क तुटलेला होता. प्रत्येक गावं जी आहेत ती कुणाचे मोबाईल नेटवर्क नव्हतं, रस्ते तुटलेले होते, पूल वाहून गेलेले होते. अशा परिस्थितीमध्ये प्रत्येकजण आपापल्या परीनं मदत करत होतं. पण त्याच वेळेस मला नाम फाउंडेशन मार्फत जी मदत मिळाली ती अत्यंत मोलाची ठरली. म्हणजे अशा ठिकाणी ठरली की जिथे लोक बरोबर अडकलेली होती, दोन्ही बाजूने अडकली, कुठूनच जायला रस्ता नव्हता. ते रस्ते क्लिअर करण्यासाठी सरांनी रिक्वेस्ट केल्यानंतर थोडा सरांशी बोलणं झालं आणि बरेच संपर्क, विक्रम सर असतील वगैरे आपले कराडमधले बरेच, तर त्यांच्याशी सगळ्यांशी संपर्क झाल्यानंतर खूप तातडीनं मदत मिळाली. पाटण तालुक्यातल्या प्रत्येक जिथं आम्ही संपर्क तुटलेली गाव होतं त्या गावासाठी आणि लोकांना दळणवळणासाठी ते सोयीचं झालं. कारण एका बाजूनी पाऊस होता, दुसऱ्या बाजूनी लोकांचं मेडिकल हेल्थच्या बरेच प्रॉब्लेम क्रिएट झालेले होते.
पाणी गढूळ झालेलं होतं, सगळं पिण्यासाठी पाणी नव्हतं, लोकांपर्यंत पाणी पोहोचवायचं होतं, कांडाधान्य पोहोचवायचं होतं. त्यामुळे फक्त दळणवळण जर चालू झालं, रस्ते सुरू झाले तरच त्या लोकांपर्यंत आपण पोहोचू शकत होतो. आणि बऱ्याच ठिकाणी पाणी गढूळ झाल्यामुळे अनेक साथीचे हे पण दिसायला लागलेले होते परिणाम. त्या लोकांना मेडिकल हेल्पसाठी आपल्याला रस्ते क्लिअर असणं गरजेचं होतं. आणि तिथं आम्हाला सर नाम फाउंडेशननी खूप म्हणजे खरंच अत्यंत मोलाची मदत झाली आहे. जेवढ्या आमच्या प्रशासनाकडून आणि पाटणच्या जनतेकडून आपले आभार मानावे तेवढे कमी आहेत. आणि त्याचबरोबर सर आमची बाकी प्रशासकीय चांगल्या पद्धतीने तिथं केलेलंच होतं, पण लोकांचंही सहकार्य, लोकांनी स्वतःच्या सहभागातून काही रस्ते केले, स्वतःच्या गावाचे रस्ते स्वतःही केले. म्हणजे असं कुणी कुणावर काही जास्त राहिलं नाही की आम्हाला आता कोणीतरी येईल मदत करेल. लोकांनी स्वतःही काही आपले रस्ते क्लिअर करून घेतले. त्यामुळं चांगल्या पद्धतीने मदत झाली. आज पावणे 2 महिने होतात सर. अजून एक गाव असं आहे की तिथं अजूनही संपर्क झालेला नाही. त्या गावातील लोक लॉन्चनी आपण एका ठिकाणी आणून ठेवलेली आहे. किती लोक अजून तिथंच आहेत, त्या गावामध्ये पण परत असा काही अजून एक आहेत तिथं आपल्याला मदतीची अजूनही गरज लागणार आहे. तर मी पुनश्च एकदा नाम फाउंडेशनचे आभार मानते. माझा त्यांनी उचित तिथं सन्मान केला त्याबद्दल मी आभार मानते. काकाजींना परत एकदा मी मनापासून धन्यवाद देते. खऱ्या अर्थानं प्रशासकीय यंत्रणेच्या काही मर्यादा स्पष्ट होत असतात सुरुवातीच्या आपत्तीच्या कालावधीमध्ये. अशा वेळी महाराष्ट्रामध्ये नेहमीच स्वयंसेवी संस्थांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. तर यामध्येच खूप चांगला प्रतिसाद किंवा खूप कमी वेळेमध्ये खूप सकारात्मक साथ देऊन 2019मध्ये पण नाम फाउंडेशनच्या माध्यमातून कराड तालुक्यामध्ये मदत झाली होती. आजही यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात आपल्यासाठी मदत घेऊन आलेले नाम फाउंडेशन या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले नाम फाउंडेशनचे विश्वस्त माननीय मकरंदजी, आमचे मार्गदर्शक आणि ज्यांच्या माध्यमातून आम्ही नाम फाउंडेशनची सुरू केले ते माननीय देशमुख सर, ज्यांनी या कार्यक्रमाचं संयोजन केलं. किंवा कोणती पण आपत्ती कोरोना असेल किंवा इतर आपत्तीच्या वेळेला आवर्जून विचारणा करतात की आपल्याला काय करणं आवश्यक आहे आणि काय करता येईल. तर या बाबतीत विचारणा करून आणि त्यामध्ये हिरवीनं पुढाकार घेणाऱ्यांचे मित्र माननीय देसाई साहेब, माझ्या सहकारी ज्यांनी आता मत व्यक्त केलं ते माननीय साळुंखे मॅडम, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर नाम फाउंडेशनचे समन्वय आणि गणेश, उपस्थित सर्व शिरा, वाळवा आणि पाटण कराड तालुक्यातून आलेले सर्व ग्रामस्थ. खरं तर मागील काही वर्षांमध्ये आपल्याला सातत्यानं आपत्तीला सामोरं जावं लागतंय आणि यामागची कारणं आता सर्वांना माहीत झालेली आहे. त्या कारणामध्ये पर्यावरणाकडे आपल्याला झालेलं प्रचंड दुर्लक्ष हे एक महत्त्वाचं कारण आहे. तर त्यामुळे त्या बाबतीमध्ये सुद्धा काम करण्याची आवश्यकता नक्की आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला जेवढं शक्य आहे किमान तिथं आलेल्या सर्वांनी 5-10 जरी झाडं लावली आणि जगवली तरी सुद्धा आपल्या काही समस्या कमी होतील. दुर्दैवानं त्या सगळ्याला जबाबदार असणारी आपण सगळी मंडळी नाही आहोत. म्हणजे पण या सगळ्या समस्यांना मात्र आपल्याला सामोरं जावं लागतं. तर त्या अर्थानं शेती असेल किंवा इतर जे आपले सगळे व्यवसाय आहेत भविष्यामध्ये टिकायचे असतील तर आपण त्या दृष्टीनं विचार करण्याची आवश्यकता आहे आणि त्या सगळ्या आपत्तीला सामोरं जाण्याची एक व्यवस्था आपण निर्माण करण्याची गरज आहे. यावर्षी अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालं ते विशेष करून ज्या गावांना नुकसानीचा इतिहास आहे ती गावं सोडून इतर गावांमध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यासाठी खरं प्रशासन तेवढ्या प्रमाणात तयार नव्हतं आणि मग या माध्यमातून नाम फाउंडेशनच्या माध्यमातून नेहमीच आपल्याला सहकार्याचा हात असतो. म्हणजे कोणतंही काम सांगितलं तर ते खूप त्वरेनं करण्याची नाम फाउंडेशनची परंपरा आहे. त्या दृष्टीनं आम्हाला सर्वे केल्यानंतर लक्षात आलं की काही लोकांची घरांची पडझड झालेली आहे, जनावरांची शेड पावसामध्ये वाहून गेलेली आहे आणि यासाठी तातडीनं शासकीय मदत देण्याची व्यवस्था नसल्यामुळं ही मदत आम्ही मागणी केली आणि मग नाम फाउंडेशनच्या माध्यमातून लगेच आपल्याला होकार पण आला आणि त्या दिवशीनं कारवाईच पण सुरू झाली. त्या निमित्तानं मी आमचे सर्व प्रशासनातले सहकारी, ग्रामसेवक, सर्व आमचा ऑफिसचा स्टाफ यांचे खूप मनापासून आभार मानतो की त्यांनी आम्हाला
योग्य लाभार्थी आमच्यापर्यंत पोहोचवावे. अर्थशास्त्रामध्ये एक नियम आहे की काळा पैसा हा चांगल्या पैशाला बाजूला सांगतो. प्रशासनामध्ये एवढ्या दिवस काम केल्यानंतर मला पण हे दिसतं की जे चुकीचे लाभार्थी आहेत ते योग्य लाभार्थ्याला बाजूला सांगतात. तर हे लाभार्थी योग्य पद्धतीनं निवडलं जाणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यावर विशेष करून आम्ही लक्ष देऊन पहिल्या टप्प्यामध्ये हे सर्व काम केलं. आपल्या कराड तालुका, पाटण आणि शिराळामध्ये राम फाउंडेशनच्या माध्यमातून 700 लाभार्थ्यांना जवळजवळ 1 कोटी रुपयांचे पत्र्यांचं वाटप होणार आहे. मनापासून राम फाउंडेशनचे सर्व विश्वस्त, सर्व पदाधिकारी आपल्या सर्वांचा आभार मानतो. धन्यवाद. आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी टाळ्या अशा झाल्या पाहिजे, कारण कौतुकाची माणसं आपल्याला सगळ्यांना एक विनंती आहे, जे बोलणारे आहेत त्यांनी थोडं शांत बसावं. नाही तर मी काय बोलतोय हे तुम्हाला कळणार नाही, तुम्ही काय बोलताय हे मला कळणार आहे. सध्या आपल्याकडे सगळी परिस्थिती तीच आहे. समोरचे बोलतायत हेही बोलतायत, मलाच कोणाला कळत नाही. नाम फाउंडेशनच्या 6 वर्षाचा अहवाल गणेश थोरातांनी मांडला. आमचे नाम फाउंडेशनचे विश्वस्त काकाजी आज आपल्यात उपस्थित आहेत. काकाजी पण विस्ताराने त्याविषयी बोलतील. 2015 साली सुरू झालेली ही छोटीशी चळवळ आज एका मोठ्या वटवृक्षात रूपांतरित झाली आणि हे सगळं श्रेय तुम्हा आम्हा सगळ्यांचे. नाम फाउंडेशन हे काय आमचं नाहीये, हे आपल्या सगळ्यांचा. त्या भावनेतनं ते सुरू झालं आणि त्या भावनेतनं ते चालू झाले. तर आज त्या आजींना बसायला थांबा थांबा तुम्ही बसा कुठतरी. हा त्या आजींना. तर हे 6 वर्षाचा जो कालखंड आहे तो आम्ही महाराष्ट्रभर जे काही बघत आलो. नाना पाटेकरांचं वय आज 71 वर्ष आहे, पण वयात 71व्या वर्षी सुद्धा संपूर्ण महाराष्ट्र रस्त्याने मी त्यांना फिरवला आणि त्यांना त्या परिस्थितीची जाणीव ज्या पद्धतीनं झाली त्यातून नाम फाउंडेशनचा जन्म झाला. नाम फाउंडेशन सुरुवातीला असा समज होता की फक्त मराठवाड्यापुरतं आहे, फक्त विदर्भापुरतं आहे. तर ते तसं नाहीये, ते संपूर्ण महाराष्ट्रासाठी आहे. कोकण, तळकोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, खानदेश या सगळ्या प्रांतासाठी नाम फाउंडेशन आहे. आज नाम फाउंडेशनचं काम या सर्व प्रांतांमध्ये अत्यंत शिस्तबद्ध आणि व्यवस्थित चालू आहे. नाम फाउंडेशनचा जन्म झाला त्यानंतर तुमच्यासारखे दाते पुढे आले. ही सगळी जाणीव असते. नाना पाटेकरांना वाटलं की माझ्या खिशातनं मी काहीतरी द्यावं आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना. तिथून याची सुरुवात झाली. मग सगळ्यांनी आपापल्या खिशात हात घातले आणि एक मोठा परिवार नामच्या निमित्ताने उभा राहिला. सुरुवातीला नाम फाउंडेशन विषयी बरेच प्रवाद होते. बऱ्याच लोकांना असं वाटलं आमचे काही राजकीय इंटरेस्ट आहेत का, कारण जनरली समाजसेवा सुरू करून माणसं राजकारणात जातात. पण आम्ही कधीही राजकारणात जाणार नाही हे आम्ही पहिल्याच दिवशी सांगितलेलं आहे. कारण कसं आहे, एकदा वरूनच कलाकार म्हणून निवडून आल्यानंतर पुन्हा कशाला खाली उभं राहणार. त्यामुळे ते स्वारस्य नाही. हे 6 वर्षात सगळ्यांच्या लक्षात आलं. आता 6 वर्ष झाली आणि ही आपली चळवळ ह्याच पद्धतीनं चालू आहे. गणेशजी मगाशी सांगितलं, काही 2 वर्षापूर्वीचा पश्चिम महाराष्ट्राचा पूर असेल किंवा आताचा असेल,
कोकणातला आणि पश्चिम महाराष्ट्रात तत्परतेने आपण पुढे जाणं ही महत्वाची गोष्ट होती. साधारण या वर्षी आपण 150 टन मदत पाठवली पूरग्रस्त भागासाठी. मला चांगली गोष्ट अशी वाटते, आता आम्ही कोल्हापुरात एक कार्यक्रम केला होता काही वर्षांपूर्वी. मला आठवतं कोकणाळ नावाच्या एका गावातली पूजा राजमाने नावाची मुलगी होती. आता त्या पूजाच्या घरचं काय झालं, वडिलांनी, आईनी आणि तिच्या भावाने असं तिघांनी जीव दिला आणि ही एकटी पोरगी घरातली वाचली, कारण ती आजी आजोबांकडे. तर जेव्हा आम्ही मदत निधीचं, कृतज्ञता निधीचं वाटप करत होतो त्यावेळी कोल्हापूरच्या कार्यक्रमामध्ये ती आली होती. तिचं नाव घेतलं, ती तिच्या एका मैत्रिणी बरोबर मंचावर आली. मग त्या मैत्रिणीने सांगितलं की तिला स्टेजवर बोलण्याचं धाडस नाही, पण तिने एक चिठ्ठी लिहिली, तर मी ती वाचू का? आम्ही म्हणलं वाच. तर त्या चिठ्ठीमध्ये त्या पूजाने लिहिलं होतं की तुम्ही मला मदत करताय त्याबद्दल मी आभारी आहे, पण ही मदत मला नको. मराठवाड्यातली एखादी माझी भगिनी जर हुंड्यापोटी जीव देत असेल तर तिच्या कुटुंबियांना ही मदत करा. आता ह्याच्यापेक्षा दातृत्व काय असू शकतं? दातृत्व म्हणजे काय हे एका छोट्याशा मुलीने त्या दिवशी आमच्या सहित सर्व समाजाला सांगून टाकलं. हे दातृत्व आपल्यामध्ये येतं कुठून? तर जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट स्पष्ट होते. मी माझ्या भाषणामध्ये नेहमी एकनाथ महाराजांची गोष्ट सांगतो. एकनाथ महाराजांकडे एक दिवस एक माणूस आला आणि म्हणला, महाराज 2च प्रश्नांचे उत्तर पाहिजेत म्हणला मला. एक म्हणजे लोक तुम्हाला कधी कधी इतकं वाईट बोलतात, तुमच्यावर थोपला माणूस तुम्ही 100 वेळा आंघोळ करून आला, तुमची टीका केली, निंदा केली तरी तुम्ही ऐकून कसं घेता. आणि दुसरं म्हणजे माझ्या आयुष्यात काय घडणार आहे. तुम्ही महाराज तुम्हाला सगळं माहित असतं. एकनाथ महाराज म्हणले, तुझं आयुष्य 8च दिवस आहे याच्यानंतर. मग त्याने बाकीचं काय ऐकलंच नाही, नमस्कार केला, निघूनच गेला. 8च दिवस आपण जगणार आहे हे कळल्यावर घाबरून गेला. 8 दिवस झाले. 9व्या दिवशी जेव्हा त्याला जाग आली तेव्हा त्याच्या लक्षात आलं ही महाराजांचीच कृपा, आपण त्यांच्यामुळेच वाचलोय म्हणला. आज 9वा दिवस आहे. लगेच पेढे पिढे हार घेतलं बाजारात, महाराजांकडे गेला, गळ्यात हार घातला, पेढ्याचा पुडा ठेवला, अशीच कृपा दृष्टी ठेवा. महाराज म्हणले, काय केलं 8 दिवस? काही नाही म्हणला, खूप चांगला वागलो सगळ्याच, बायकोला मारलं नाही, काही नाही म्हणला, दारू पिलो नाही, लेकरं कोणत्या वर्गात जातात हे माहीत झालं या 8 दिवसात. पोरगी 7वीत आहे, पोरग 4थीत आहे, त्यांच्याशी प्रेमाने बोलतो. म्हातारी खोकल्याने आजारी, तिला डॉक्टरकडे घेऊन गेलो. डॉक्टरला म्हणलं काय पैसे लागतील ते घ्या, पण माझ्या म्हातारीला औषध चांगलं द्या. भावाबरोबर भावकीचं भांडण आहे जमिनीवर, त्याला जमिनीचा तुकडा घे म्हणलं की जायला आपल्याला जायचं 8 दिवस. त्यांनी सगळ्या कुटुंबाला जेवायला बोलवलं. म्हणलं आता त्याच्याशी प्रेमाचे संबंध. महाराज म्हणले, तुझ्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे. मी दररोज सकाळी झोपेतून उठलो की आपलं आयुष्य 8च दिवस राहिले असं समजतो आणि सगळ्यांची वाट. तर आपल्याकडे कोणीही अमरत्वाचा पट्टा घेऊन आलेला नाही. तुमची इस्टेट समजा 25,000 कोटी आहे, ती इथल्या इथं सोडायची, एक दिवस तुम्हाला जायचं आणि कधी पावती फाटल त्याचा नियम नाही. कोरोना नावाच्या न दिसणाऱ्या एका छोट्या विषाणून 2 वर्षात आपल्याला जमिनीवर आणले की नाही? 2च वर्ष. तुमचा पैसा अडका सगळं इथं राहणार. बऱ्याच जणांची तरुण नातेवाईक मंडळी गेली, तरुण मुलं गेली या आजारपणामध्ये. त्या पैशांनी वाचवलं का त्यांना? अमाप पैशांनी आपल्याला जगवलं का? तर नाही. मग आपल्याला जगवेल काय? तर हा आपल्यामधला जो संवाद आहे, चांगुलपणा. मी माझ्या लेकराला जसे शाळेची फीस भरू शकतो तशी शेजाऱ्याच्या गरीब मुलाची जर फी भरू शकत असेल तर तेही लेकरू माझंच नाही का? त्याची फीस भरायची. मला जिथपर्यंत परवडतंय तिथपर्यंत मी मदतीचा हात पुढे करायला काय हरकत? त्याने काय मिळतं? तुम्हाला आशीर्वाद मिळतात, पुण्य संचय होतो आणि हे दिसत नाही.
पुण्याचं गाठोडं कधीही दिसत नाही, पण ते गाठोडं तुम्ही वाढवत राहा, कारण त्याचं कुठं ना कुठं काही ना काहीतरी असणार आहे. पुनर्जन्म आहे की नाही या वादात मला जायचं नाही, पण माझ्या दृष्टीने कलावंत म्हणून तो असावा असं मी मानतो. मग पुनर्जन्म म्हणजे काय होत असेल असा मी विचार केला. तर आम्ही तर कलावंत विरोधी माणसं, आम्ही काय विचार करतो. मला असं वाटलं एखाद्याने 1000 एकर जमीन जर लाटली असेल लांड्या लाकडाने खोटेपणा करून, तर पुढचा जन्म त्याला बैलाचाच येत असेल. 1000 एकर नांगरा, तोंडातून फेस येतोय किंवा वरचा येतोय, चालू रट्टा येतोय, चल एखाद्याने खोटं बोलून जर मोठा बांगला बांधला असेल महालासारखा, आपल्याकडे बरेच जाऊ तिथं खाऊ म्हणजे खूप आहे. पवार साहेबांना माहिती आहे प्रशासनात असल्यामुळे मोठा महाल बांधला तर पुढचा जन्म काय येत असेल, मला वाटतं कुत्रे असेल. ते दररोज तिथं जाऊन वाड्याजवळ सांगत असेल माझा आहे महाल वाचन हाडे, हे काय कुत्रे असं होत असेल असं माझा समज आहे. तर ह्या जन्मात आपल्याला देवाने माणूस म्हणून पाठवलंय, तर आपण माणसासारखा विचार का नाही करायचा. आपण एकमेकांच्या हातात हात घालून जर चालत राहिलो तर त्याने किती आपल्याला मोळीची गोष्ट लहानपणीच शिकवते. एक लाकूड तोडताय मोळी नाही तोडताय. मग आपण एकजुटीला कुठल्याही समस्येला सामोरं गेलो. आता गावात गेलो होतो, कुठपर्यंत पाणी होतं तर मंदिरापर्यंत. आता कसं पुन्हा नीट नेटकं करून सगळ्यांनी प्रयत्नपूर्वक चांगलं केले का. तर आपण सगळे लढवय्ये. निसर्ग आता बोलत राहील, कारण आपणच केलेल्या पापाची सजा आपल्याला निसर्ग देतोय. विकासाच्या नावाखाली आपण जी आता पश्चिम घाट आपण जर वाचवला नाही तर किती नुकसान होईल. एवढं निसर्गाने भरभरून दिले. निसर्ग मागतो का कधी काही. आपली जगातली एकमेव संस्कृती अशी आहे जी निसर्गाची पूजा करते. आपण बैलाची पूजा करतो, आपण सापाची पूजा करतो, आपण वाघाची पूजा करतो, आपण शेताची पूजा करतो, आपण झाडांची पूजा करतो, आपण पाण्याची पूजा करतो. हे आपल्यावरचे सुसंस्कार पिढीजात चालत आलेले आहेत. ते आपण पुढे कंटिन्यू केले पाहिजे. या निसर्गाचे आभार मानले पाहिजे. निसर्ग त्या बदल्यात तुमच्याकडनं काय मागतो. निसर्गाने कधी काही मागितल्याचं आठवतं नाही. तो फक्त देणारा दाता. तर आपण जर त्या निसर्गाची लेकरं असू तर आपल्यालाही द्यायला काय हरकत आहे. मी थोडं जास्त कमवलं, थोडं जास्त त्या शेजाऱ्याला मदत केली, माझ्या जवळच्या माणसाला मदत केली, काय केलं. आपल्या जवळ असूनही जेव्हा आपण नाही म्हणतो त्यावेळी निसर्ग आपल्याकडे निश्चितपणे भुवई वर करून पाहत असेल आणि आपला हिशोब मांडायला घेत असेल. याच्याकडे होतं हे दिलं नाही. नाम फाउंडेशन गेल्या 6 वर्षात अशा दात्यांमुळे उभं राहिलेलं. नाना पाटेकरांना गाडी घ्यायची मोठी आहे म्हणून पैसे जमवले. पहिल्याच ह्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, बीडला जेव्हा आम्ही मदत निधी ठरवलं त्यावेळी असं ठरवलं की 60 शेतकरी मराठवाड्यातले घेऊ, 60 शेतकरी विदर्भात, असे आमचे 120 जणांचं प्रोव्हिजन आम्ही केलं. तर बीडला जेव्हा गेलो मी पाटेकरांना घेऊन, त्या दिवशी सकाळी हॉटेलमध्ये मी म्हणलं एक अडचण झाली आहे नाना. काय झालं म्हणले. मी म्हणलं ते कलेक्टर जे आहेत बीडचे, नवल किशोर राम तेव्हा होते कलेक्टर. तर नवल किशोर म्हणाले की 60 जण असं मला करता येणार नाही. माझी यादी 112 जणांची. तुम्हाला मदत करायची तर 112 जणांना करा. 60 जणांना करून ते बाकीचे विचारतील आम्हाला का नाही दिले पैसे. हे त्यांनी मला सांगितलं. मला टेन्शन आलं. म्हणलं आता काय करायचं. आपण तर 60 जणांचे पैसे आणले. तर मी पाटेकरांशी बोललो. त्यावेळी पाटेकरांनी बॅग उघडले आणि बॅगेतनं मला 5 चेकबुक काढून दिले. 500 पानावर होते प्रत्येक. 100 पानाचे 5 चेकबुक. ते म्हणाले हेही कमी पडते तर ते अर्जंटली मागले. पण आपण सगळ्यांना मदत करायची. त्यांचं दातृत्व गेली 6 वर्ष मी फार बारकाईनं बघतोय. त्यांना ती बोलायची सवय नाही, पण मला संधी मिळाली की ते बोलल्याशिवाय मी राहत नाही. कारण नाही तर ती गोष्ट प्रकाशात येणार नाही. त्यांना ते आवडत नाही. त्यासाठी मला शिवाय खावा लागतात. पण ठीक आहे, मला मान्य आहे. जेव्हा हुतात्मा जवानांसाठी आपण मदत निधी सुरू केला
त्यावेळी 20 हुतात्मा जवानांना प्रत्येकी 2.5 लाख रुपये त्यांच्या कुटुंबियांना आपण मदत केली. तर 50 लाख रुपये गणेश कला क्रीडाला पुण्यात कार्यक्रम होता आणि 50 लाख रुपये. तर माझ्या मनात असं की आपण हे शेतकरी बांधवांसाठी जमवलेले पैसे तर ते एकदम 50 लाख म्हणजे थोडी जास्त रक्कम होती असं मला वाटत होतं. म्हणून ते म्हणले की यातली काही आणि कुठून अजून काही पैसे उभे राहत आहेत का असं माझ्या मनात. पण पाटेकरांनी चेकबुक काढलं, नाम फाउंडेशनच्या नावाने 50 लाखाचा चेक लिहिला आणि तो मला दिला. ते म्हणाले जवानांच्या बाबतीत ह्यापेक्षा जास्त काही लागलं तरी सुद्धा मी देत राहील. आणि त्यानंतर सरकारने खूप चांगला निर्णय घेऊन भरीव मदत हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांसाठी सुरू केली. आज नाम फाउंडेशन फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही. मला गणेशने सांगितलं राजस्थान काश्मीर पर्यंत आपल्याला प्रस्ताव आलेले आहेत. पण नुकतंच आपण एक काम केलं, लेह लडाखला आपण काही वॉटर ATM नामच्या वतीने दिले हुतात्मा जवानांचे जे कुटुंबीय आहेत त्यांच्यासाठी. आणि काही शिक्षण संस्था आहेत ज्या तिथे थोड्याशा गरिबीत आहेत तर त्यांनाही आपण वॉटर ATM लावून दिले. तर आपला प्रयत्न हा आहे की धडपडणाऱ्या प्रत्येकाला हात देता येतो का. एकल महिलांची समस्या आपल्याकडे खूप होती म्हणून शिलाई मशीन दिल्या. तुम्हाला जे काही येतं आणि तुम्हाला नाम फाउंडेशनला फक्त सांगायचं आहे की आमचं ही परिस्थिती आहे, फक्त ते खरं सांगायचं. प्रशासनाचा अनुभव सांगताना पवार साहेब म्हणाले की लाभार्थ्यांना खऱ्या लाभार्थ्यांना कळत नाही. म्हणून त्याच्यावर आम्ही पिक्चरही काढला होता जाऊन तुम्ही बघा कधी लागला चिट ऑफिसला. महात्मा गांधीजी असं म्हणाले की निसर्ग ही इतकी ताकदवान गोष्ट आहे की जिच्यामध्ये मुंगीचंही पोट भरायची शक्ती आहे आणि हत्तीचंही पोट भरायची शक्ती आहे. पण एखाद्याचा स्वार्थ भाव भरण्याची शक्ती नाही. जोपर्यंत माणसांना आपल्याला पाहिजे किती हे कळत नाही तोपर्यंत हा अनागोंदी कारभार सतत चालत राहील. त्या माणसाने शेवटी काय पदरात येत असेल म्हणजे देव कधी हसत असेल जेव्हा 2 माणसं जमिनीच्या तुकड्यावरून भांडत असतील तेव्हा हसू येत असेल तेव्हा तो म्हणत असेल अरे तुलाही यायचंय जमिनीचा तुकडा तिथंच राहणार आहे कसं भांडताय. तर आपलं जगणं किती आहे आणि ह्या जगण्यामध्ये आपल्याला काय करायचंय. आमची इतिहासाची मास्तर फार चांगलंच आहे. तो उत्तर आलं नाही की जवळ बोलवायचे थोबाडीत मारायचं काय नालायक आहे तू एवढं साधं येत नाही तुला. तुझं म्हणजे जन्माला आले मेले फुकटचा हेलपाटा झाला. तर आपलं जन्माला आलो आपण आणि मेलो फुकटचा हेलपाटा आपला घडू द्यायचा नाही. म्हणून आपल्या सगळ्यांना मिळून नाम सारखी चळवळ सतत पुढे चालू ठेवायची. आज ज्यांना मदत झाली त्यांची परिस्थिती उद्या बरी झाली त्यांनी पण नामला मदत करावी. कारण ते तुमच्यासारख्याच बांधवांना कुठे ना कुठेतरी देत जाणार आहे आपण देत आहोत. आणि जिथे या कॅलेंडर नाना पाटेकरांनी स्पेशल परमिशन घेऊन पूरग्रस्त आणि हे धर्मादाय आयुक्तांशी चर्चा करून ते लगेच निर्णय घेतला. ते म्हणाले की कॅलॅमिटी ज्या आहेत त्या पण आम्हाला इन्क्लूड करायचं कारण नैसर्गिक आपत्ती सांगून येत नाही ती अकस्मात येते आणि ती भल्या मोठ्या प्रमाणात येते. तर मग नैसर्गिक आपत्तीत आपण मदत करणं हे आपलं परम कर्तव्य ठरतं. आज आपण 700 कुटुंबांना हा आधार दिलेला आहे. हा आधार काय हा आपलेच कुटुंब आहेत ना. 700 कुटुंब काही वेगळे नाही. आपली भावना काही दात्याची नाही. ती समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी आहे. नामकडनं जे काही होईल ते बांधिलकीच्या दृष्टीतनंच होईल. म्हणून आमच्या कार्यक्रमामध्ये आता तरी तुम्ही कार्यक्रम आयोजित केला आहे तर तुम्ही शॉली बिली दिल्या पण आमच्या कार्यक्रमात शॉल श्रीफळ असलं काही भानगडी नाही. आम्ही तो खर्च करत नाही. आम्ही दिलं तर एखादं पुस्तक देतो. म्हणून त्या शाली मी म्हणलं त्यांना ज्या आपले वयोवृद्ध ज्येष्ठ आहेत त्यांना देऊन टाका. शाली आपल्याला काय करायचं आपण दरवेळी कार्यक्रमात आता ते ठरवून घेऊ. तुम्ही ते करण्याच्या जी मंडळी आहेत त्यांना कार्यक्रमात एक चांगला कार्यक्रम होऊ शकतो. एक नवीन उपक्रम सुरू होऊ शकतो. कारण आपल्याकडे खर्च खूप आहे त्याचा. फटाकेच वाजवतात दणादणा काय आनंद होतो मला कधीच कळत नाही. 10,000ची माळच लावून टाकतात कशामुळे काय झाले असं फटाके वाजवते. 10,000 रुपये एखाद्या कुटुंबाला द्या. 2 कुटुंब त्यांचे 2 महिने देऊ शकतात त्या 10,000. त्या माळीने काय धूर होणार कचरा होणार की साफ करायला दुसऱ्या दिवशी माळायला ताकद झाला ह्याचा कार्यक्रमात आम्हाला त्याला इथं
का, त्याच्याऐवजी ते आपण देऊ कोणाला तरी. तिथल्या तिथे कार्यक्रमातून कार्यक्रम तयार होऊ शकतात. आणि म्हणून हळूहळू आपण आता 6 वर्ष झाली हा वटवृक्ष रिले स्पर्धेसारखा आहे. जोपर्यंत आमच्यात शक्ती आहे तोपर्यंत आम्ही धावत राहणार. मग नंतर आम्ही पुढच्या पिढीकडे हा पॅटर्न देणार, त्यांनी पुढे धावायचं आहे. पण ही चांगुलपणाची चळवळ, माणसांनी माणसांसाठी सुरू केलेली माणुसकीची चळवळ ही कधीही थांबता कामा नये. ही अविरतपणे अशी चालत राहू. या तुमच्या सदिच्छा आणि शुभेच्छा. माध्यम प्रतिनिधींनी खरं तर नाम फाउंडेशनचं प्रकाश झोतात आणलं, कारण कधीही आम्ही त्याचा गाजावाजा केला नाही त्या कामांचा. पण माध्यम प्रतिनिधींनी आवर्जून त्याची दखल घेऊन, आणि आज माध्यम प्रतिनिधी हे पण नामशी जोडले गेलेले. बऱ्याच पत्रकारांचे फोन येतात, मग तिथे एक कुटुंब आहे, त्यांचे असं नुकसान झालेले, त्यांना काही मदत करता येईल का. जिथे आपल्या सगळ्या प्रोटोकॉलमध्ये बसतं त्या त्या पद्धती आपण इमिजिएटली तिथे देतो, आणि ते देण्यात आपल्याला कसलीही अडचण नाही. नाम फाउंडेशनचा हा वृक्ष अशाच पद्धतीने फोफावत राहावं, या सदिच्छा आणि शुभेच्छा आशीर्वाद तुमच्याकडनं मिळावे. तुमचाही नाममधला सहभाग वाढावा, आणि हे आपलं नाम फाउंडेशन उद्या आदर्शवत ठरावं. जसं गणेशने मगाशी सांगितलं साखरप्याचं उदाहरण, खरं तर किती तिथे सतत दरवर्षी पूर येणे ही परंपराच होती साखरप्याची. पण आता मॉडेल म्हणून साखरप्याकडे बघितलं जाऊ लागलं, आणि बरेच प्रस्ताव नद्यांचे गाळ आणि खोलीकरण रुंदीकरणाचे आमच्याकडे आले. ते आपण अव्याहतपणे चालू ठेवू. या चळवळीमध्ये ज्यांना जी काही मदत करावीशी वाटत असेल ती पैशांचीच असावी असं गरजेचं नाही. आमचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही विनामूल्य काम केलं ती सुद्धा मदतच आहे, दुसरं काय. ते आपल्या सगळ्यांच्या मनात येणं ही त्यातली महत्वाची गोष्ट आहे. आज ज्येष्ठांच्या आशीर्वादामुळे आज काकाजी आमच्याशी जोडले गेले, आणि पश्चिम महाराष्ट्राचं एक शिस्तीचा अनुभव आम्हा सगळ्यांना येऊ लागला की किती छान पद्धतीनं काम होऊ शकतं. आजही हे 5,000 पत्र्यांचं नियोजन काकाजींनी केलं, तर ते त्यांनी अवघ्या एका आठवड्यामध्ये सगळं मार्गी लावून सगळं व्यवस्थित. आता साळुंखेताई असतील, पवार साहेब असतील, त्यांच्या सगळ्यांच्या कम्युनिकेशन मधनं त्यांनी ही पटकन गोष्ट उभी करून आज यथोचित लाभार्थ्यांनाच ते पत्रे पोहोचतील याची आम्हाला खात्री आहे. त्याची खात्री आहे किंबहुना नामचं कामच ह्या पद्धतीनं चालतं की आपण ते खरोखरीच गरजवंत आहेत असं बघूनच आपण करतो. आणि ही चळवळ अशाच पद्धतीनं पुढे जावी अशा सदिच्छा आणि शुभेच्छाचे मी म्हणतात, मी एक अंश आहे, नानाजी एक अंश आहे. ही चळवळ आपल्या सर्वांची आहे. नानाजी म्हणतात तसं आपण मोहरमात ते वाघ आहोत, म्हणजे आम्ही कलावंत आहोत म्हणून आम्हाला चेहरा आहे, म्हणून नामचा चेहरा म्हणून आम्ही पुढे पुढे जातो. पण खरं काम करणारी ही मंडळी आहेत. गणेश असेल, राजाभाऊ असेल, हरीश इतापे असेल, या सर्वांच्या मेहनतीनं उभी राहिलेली ही चळवळ. आणि असंख्य चांगल्या वृत्तीचे प्रशासकीय अधिकारी आपल्याशी जोडले गेलेले आहेत, काही जिल्हाधिकारी आपल्याशी जोडले गेलेले आहेत. त्या सर्वांच्या मदतीने हा मोठा गाडा आपण पुढे पुढे ढकलत आहोत. हा अशाच पद्धतीने ढकलत आहोत. जेव्हा जेव्हा कुठलीही पश्चिम महाराष्ट्रातली समस्या असेल आवर्जून एकत्र येऊन मांडा, आपण त्यावर निश्चित सोल्युशन काढू. आणि आपल्याला ह्यातून काहीही मिळवायचं नाही. आम्ही दोन्ही गोष्टी मगाशी मी सांगितलं तसं राजकारण विरहित आणि आम्हाला पुरस्कारही नको. वैयक्तिक पुरस्कार आम्ही नामच्या कामासाठी स्वीकारणार नाही हे आम्ही डिक्लेअर केलेलं असल्यामुळे पुरस्कार द्यायचा असेल तर फाउंडेशनला द्या, तो वैयक्तिक आम्हाला नको. या सदरात आम्ही हे काम करतो आहोत. आणि ही निस्वार्थता कायम राहावं अशा सदिच्छांसहित मी माझं हे लांबलेलं मनोगत थांबवतो आणि आपली रजा घेतो. जय जवान जय किसान. दिव्यत्वाची तेथे प्रचिती तेथे कर माझे जगती. परंतु सगळ्यांचं सर एक मन आहे की तुम्ही हसवता अतिशय चांगल्या पद्धतीने, त्यामुळे एका डायलॉगमुळे सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. ऐका, या पुढे या. असा आग्रह कधीही करायचा नाही. त्याचं कारण असं, रस्त्यात डॉक्टर भेटला की आपण पॅन्ट खाली करतो का, डॉक्टर साहेब एक विद्या. आजा माझ्या बऱ्याच सिनेमांमध्ये आपला स्थानिक कलावंत माझ्याबरोबर बऱ्याच सिनेमांमध्ये अजय पाटलांनी काम केलेलं आहे. आजाला माहिती आहे माझा स्वभाव, आणि त्याला माहिती हा कधीच असा डायलॉग म्हणायचा नाही. कारण रस्त्यात शेतकरी भेटला तर दाखवा पण ना करून जरा असं करतो का जरा, तर त्याच्यामुळे हाच माझा डायलॉग समजा आणि मला
हा कृतज्ञतेचा आणि कर्तव्याचा एक खूप चांगला सोहळा इथे संपन्न होता. या कार्यक्रमासाठी आदरणीय महासपुरे साहेब आणि श्री नामजी इथे उपस्थित आहेत. खरं तर नानाजींच्याशी संपर्क आल्यानंतर गेले 2 पुराच्या परिस्थितीमध्ये काम करता आलं. गेल्या पूर परिस्थितीच्या वेळेला कोल्हापूरचा दौरा आणि त्यानंतर इथं वाटाच्या बाजूला गेल्या वर्षी अशाच प्रकारचा पत्रे वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला होता. हा दुसरा पत्रे वाटपाचा कार्यक्रम इथे संपन्न होतोय आणि या सगळ्या कार्यक्रमाची तयारी माझे मित्र, माझे लहान भाऊ दत्ता देसाई यांनी खूप चांगल्या पद्धतीने इथे केलेली आहे. हा कार्यक्रम 6 दिवसापूर्वी ठरला आणि 6 दिवसामध्ये आपल्या सगळ्यांनी इथे गोळा करून हा कार्यक्रम इथे संपन्न होतो. मला आठवतंय ज्यावेळेला बीडमध्ये खूप दुष्काळाची परिस्थिती होती आणि त्यावेळेला नानाजींचा एक फोन आला की आपल्याला त्या भागामध्ये वैरण पाठवायची आणि 500 ट्रक इतकी वैरण पाठवायची. कराड तालुक्याच्या सह्याद्रीच्या भागावरच्या सगळ्या या तालुक्यातल्या अनेक माणसांनी ही वैरण उपलब्ध करून दिली आणि ही वैरण आपल्याला बीड उस्मानाबादच्या जनावरांच्या पर्यंत पोहोचती करतात. नाम संस्थेशी आपली बांधिलकी आपलं नातं, कराड तालुक्याचं नातं या पद्धतीनं झालेलं. नानाजी असं म्हणतात की ओंजळ एकदा तुमची भरली की त्याच्या खाली जे सांडतंय ते सांडण्यापेक्षा ते कोणाच्या तरी उपयोगी पडावं असं जगणं असावं. या कोरोनाला 2 वर्षामध्ये जगायला काय लागतंय कोरोनाला आपल्याला शिकवलंय. जगायला जास्त लागत नाही. तुकोबरायांचे एक अभंग आहे. तुकोबरा असं म्हणतात की लई नाही मागणी आता पोटा पुरते देश विकला, भाकर ताजी अथवा शिळी ते भुकेच्या वेळी विकला. म्हणजे जगायला काय लागतं की भूक लागल्यानंतर भुकेच्या वेळी भाकरी असते म्हणजे भरपूर झालं असतं. माझ्यासारखे पोट पुढे आलेल्या माणसांना भूक लागत नाही, वेळ झाली म्हणून खातो. भूक लागली म्हणून जी माणसं असतात त्यांच्यासाठी नाम संस्था काम करते. दुसरा पुढे असं तुम्हाला म्हणतात की वस्त्र नवे अथवा जुने तेही अंग भरून विठ्ठल असत. म्हणजे बघतोच काय रागानं लेनिन घातले वागानं, सगळ्यांची लेनिन 2 वर्ष कपाटात पडून 2 बरमुडा 2 टी शर्ट वर 2 वर्षात आयुष्य जगू शकतो हे कपड्यानं आम्हाला दाखवलं. एवढा भयानक हल्ला निसर्गानं आमच्यावर केल्यानंतर आम्ही सगळ्यांनी जागा होऊन आम्ही एकमेकांच्या सोबत असण्याची अपेक्षा होती आणि ती अपेक्षा याच्या माध्यमातून पूर्ण केली जाते. नाम पहिल्यांदा ज्यावेळेला उतरलं मगाशी सांगितलं साहेबांनी की आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीमागे राहिलेल्या कुटुंबासाठी मदत करा. एक पुस्तक खूप सुंदर आहे, कोरडी माते ओले डोळे नावाचं पुस्तक आहे. एका नाशिकच्या पत्रकाराने लिहिलेला. आत्महत्या झालेल्या घरातल्या पाठीमागची जी स्त्री आहे, शेतकऱ्याच्या घरातली स्त्री आहे, त्या स्त्रीने ज्या वेदना भोगलेल्या आहेत त्या भोगलेल्या सगळ्या वेदनांचं चित्र 90-91 पानांचं पुस्तक आहे. ते वाचल्यानंतर 8-10 दिवस झोप नाही लागली. 12 मास नावाची एक कादंबरी आहे. ती कादंबरी वाचल्यानंतर शेतकऱ्याच्या आयुष्यातल्या हाल अपेष्ट त्याच्यामध्ये वर्णन केलं. मग नानाजी असं म्हणतात की पाठीमागं जे राहतं, कारण भातुकलीच्या खेळातला राजा निघून गेल्यानंतर राणीला पाठीमागं जे सोसावं लागतं, भोगावं लागतं, हे सगळं समजण्यासाठी माणसामध्ये एक संवेदना असावी लागते आणि त्या संवेदना ठेवून ही संस्था भारतभर काम करते. शेतकऱ्यांच्यासाठी असे पूर आलेला असेल किंवा आणखी अनेक गोष्टींच्यासाठी संस्था काम करते. माझं भाग्य आहे की मी गेले 3 वर्षापासून या संस्थेमध्ये काम करतो आहे आणि मला याचा खूप आनंद होता. कारण एक कवी असं म्हणतो की अश्रू जरी एक पुसायाचा आला तरीच जन्म काहीच कामाचा आला. आयुष्यात सगळ्यात मोठं मोल कोणतं असेल तर एखाद्याचा अश्रू आपल्या आयुष्यामध्ये येऊन पुसता येतो. याच्यासारखं दुसरं कुठलं मोल आयुष्याचं असू शकत नाही आणि त्या गोष्टी नाममध्ये घडतात खूप पारदर्शकपणे. येणाऱ्या प्रत्येक पैशाचा विनियोग खरंच माणसाच्या आयुष्यातली एखादी दुःख, एखादी वेदना संपवण्यासाठी इथं वापरला जातो.
सगळे म्हणजे पाठीमागचे गणेश दादांच्या पासून सगळी टीम घ्या, खूप प्रभावी रीतीनं प्रत्येक गोष्ट अलर्ट राहून, प्रतीक्षणात अलर्ट राहून ही सगळ्या कामांनी पूर्ण करतात. फक्त या कार्यक्रमाच्या निमित्तानं संदेश इतकाच आहे की आदरणीय अनासपुरे साहेबांनी सांगितले की आमच्यातली माणुसकी, चांगुलपणाची चळवळ जिवंत राहणार, आमच्यातली संवेदना जिवंत राहणार. संवेदना या शब्दाचा मी अर्थ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा, माणुसकी या शब्दाचा अर्थ पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आणि माझ्या वाणीला दिला. एक पोस्टमन आहे, तो त्या गावामध्ये नवीन आलेला आणि तो रोज पत्र देण्यासाठी जातोय प्रत्येकाच्या घरी. पगार तितकासा नसल्यामुळे पायामध्ये त्याच्या पायतान नाही. गावाच्या बाहेरची वस्ती आहे तिथे पोहोचायला त्याला भर दुपार होत्या आणि तो पोस्टमन भर दुपारी त्या वस्तीवर, गावाच्या बाहेर जी वस्ती आहे त्या वस्तीवर पोहोचतोय. एका घराच्या दरवाजाची बेल दाबतोय, पण आतून कोणी त्या बेलला प्रतिसाद देत नाही. आवाज तर येतो आहे पण दरवाजा उघडत नाही. त्यावेळी ते पोस्टमन काका असं म्हणताय की आता दरवाजा उघडला की शिव्याच देणार आहे, कोण आहे नाही. दरवाजा उघडला जातो आणि पोस्टमन काका बघताय की एक मुलगी आहे की तिला दोन्ही हात नाहीये, दोन्ही पाय नाही, ती कुबडीवर उभी आहे आणि चेहऱ्यावर तिच्या हास्य आहे आणि काकांच्याकडे ती खूप हसून बघते. काका शिव्या द्यायचं विसरून जातात आणि रोज तिचं कपात द्यायला ज्या वेळेला जातात त्यावेळेला बेल घेतात, तर चिडत नाही, तिची वाट बघत नसतात. दिवाळीचा सण येतो आणि दिवाळीच्या सणाला ती असं म्हणते की आता मी पोहोचलो. पोस्टमन काका म्हणतात की या मुलीकडून मी नाही प्रेझेंट केलं. दिवाळीच्या दिवशी पुन्हा चमत्कार बघताय, त्या मुलीचा दरवाजावरची बेल दाबला. त्या मुलीनं आदल्या दिवशी पोस्टमन काकांची जी पावलं दरवाजामध्ये ज्या मातीमध्ये उमटलेली आहे, ते उमटलेल्या पावलांचं माप घेऊन तिनं एक चप्पल पोस्टमन काकांच्यासाठी आणलं आणि ते आता बेल दाबताय. दाबल्या दाबल्या ती मुलगी दरवाजाच्या पाठीमाला चटकन तिनं दरवाजा उघडला, कारण तिला माहित आहे की दान देत असताना चटकन द्यावं, कारण दान देत असताना जर उशीर झाला तर विचार बदलण्याची शक्यता. कारण आता जर मला 10 रुपये द्यायचे असतील आणि 10 मिनिटांनी मला विचारलं तर ते 10 रुपये मी देऊ शकत. मुलीनं चटकन दरवाजा उघडला आणि पोस्टमन काकांच्या हातामध्ये ते प्रेझेंट ठेवलं. तिने सांगितलं की काका घरी जा आणि मगच उघडा. काका घरी आले, त्यांनी उघडून बघितलं की पूर्ण पायतान ते चाट पडले की अरे माझ्या पायाचं माप पण बरोबर आहे. तिला कळालं कसं. रात्रभर पोस्टमन काका रात्रभर झोपू शकले नाही. ते सकाळी उठले आणि आपल्या बॉसकडे गेले, पोस्ट मास्तरांच्याकडे गेले आणि ते म्हणले की सर माझी बदली करा. ते म्हणजे असं कसं करताय, 4 महिने तर येऊन झाले आणि 4 महिन्यामध्ये बदली कशी करणार, नियमात नाहीये बस. नाही सर मला बदल नाही राहायचं. ते म्हणजे का तुला बदली का हवी आहे. त्यावेळी उत्तर असं देत आहे पोस्टमन काका, काका सर मी ज्या वस्तीवर जातो दुपारच्या वेळेला त्यावेळी तिथे एक पोरगी आहे आणि त्या पोरीला दोन्ही हात नाहीये, पाय नाही. त्या पोरीनं माझ्यासाठी काल चप्पल घेतली. मी आज ज्या वेळेला तिच्या दाराचा दरवाजावरची बेल दाबेल, तिला पाय नाही असेल, मी तिला पाय कुठून देईन. मला तिचं दुःख नाही सहन होत, मी नाही जाणार, माझी बदली करा. मी चालत होतो अनवानी, तेव्हा माझी आत डोळा आले पाणी. पाहिले मी त्याला, पायचं नव्हते ज्याला, हे ज्याला समजतं त्याच्याकडे संवेदना असतात. अभिनयामध्ये अभिनय सम्राट असून सुद्धा अनेक रोल करता करता संवेदना जसाच्या तसा जिवंत ठेवून ही 2 माणसं माणुसकीची चळवळ शेतकऱ्यांच्या पासून जवानांच्या पर्यंत राबवतात आणि जगभरातून दातृत्वाचा फ्लो या नाम संस्थेसाठी येतो. पुन्हा ते पोस्टमन काका असं म्हणताय की नका ठीक आहे बदली नका करू सर, पण मला 25,000चं कर्ज तरी द्या. ते म्हणतात की कर्ज कशासाठी.
ते म्हणतात की यासाठी की निदान त्या पोरीला जयपूरला नेऊन लाकडाचे तरी पाय निघाले नाही मगच शांत होईल. आम्ही प्रत्येकासाठी दातृत्वानं काही देऊ शकतो. एक छोटस स्माईल, एखादा आजारी माणूस आहे थोडस त्याच्याकडे बघून हसू शकतो. रस्त्यावरून इकडून तिकडे जाणाऱ्या माणसाला हात देऊ शकतो. या 3.5 हाताच्या देहानं आपण अनेक गोष्टी करतो. हा 3.5 हाताचा देह फक्त मिरवण्यासाठी नाहीये. तेच हात देखणे ज्यांना निर्मितीचे डोळे, आणि दुसरं ते असं म्हणतात की तेच डोळे देखणे जे कोंडिती साऱ्या नका ओढीती दुःखे जनांच्या सांडिती नेत्र करा. डोळे तेच देखणे आहेत की ज्या डोळ्यामध्ये दुसऱ्याचं दुःख बघितल्यानंतर टचकन पाणी उभं राहतं. ते डोळे देखणे, त्या डोळ्यांची तलाश. आताचा जर भोवताल बघितलं तर आपल्या सगळ्यांना एकमेकाला बरोबर घेऊन ही चांगुलपणाची आणि माणुसकीची चळवळ बरोबर घेऊन सगळ्यांची दुःख संपवतात. पूर्वीचा गावातला कारभारी कधी पहिल्यांदा जेवत नव्हता. तो कारभारी ज्या वेळेला कधी जेवायचा, दुपारी 10-11 वाजता सगळ्या गावात फिरायचा, सगळ्यांच्या चुलीपर्यंत जायचं, कुणाची चूल पेटलीये बघायचं आणि लक्षात ठेवायचं की कुणाच्या घरातली चूल नाही पेटली, कुठल्या घरातलं लेकरू नाहीये जेवलेलं, आज उपवाशी आहे हे बघितलं जायचं. तो घरी यायचा, आपल्या कारभारणीकडे कोरडा शिधा द्यायचा किंवा टोपल्यातल्या भाकरी आपल्या गड्याकडून त्या झोपडीपर्यंत पोहोचवायचा. पुन्हा 3 वाजता तो कारभारी ज्या झोपडीतलं लेकरू अजून जेवलेलं नाहीये त्या झोपडीत जायचा आणि जेवले का बघायचा. सगळं गाव जेवल्यानंतर तो कारभारी जेवायचा, कारण गाव जेवल्याशिवाय त्याला जेवण्याचा अधिकार. आमच्या गावात एखादा माणूस दुःखानं व्यथित असेल, वेदनेनं आजूबाजूला, संध्याकाळी माझ्या गावचा कोणी माणूस उपाशी झोपता कामा नये. ज्यांचा आभाळ हरवलाय त्यांचा आभाळ त्यांना परत देणं, ह्या सगळ्या संवेदना माणूस. जनावरांच्यात आम्ही बघितलं तर जनावरांच्या गायीमध्ये, गायीच्या टोळीमध्ये, गायीच्या कळपामध्ये दुसरी गाय आली तर ती गाय त्याला चटकन सामावून घेते, पटकन. गायीचा कधी कळप बघितला ती म्हणत नाही की जर्सी आहे आणि होस्टल पिंजन आहे. जनावराला कळतं, पण आम्ही माणूस म्हणून आपल्या तुकड्याच्या आम्ही अनेक गोष्टी करून ठेवल्या, जात पात धर्माच्या गोष्टी, पण माणूस तिच्यासाठी नाही. जिथं माणूस आहे, माणसाच्या डोळ्यामध्ये पाणी आणि वेदना आहे, तिथं नामचा हात आहे आणि तो तसा चिरंतन राहावा म्हणून आपल्या सर्वांचा आशीर्वाद आणि आपल्या सगळ्यांचा साथ असेल यासाठीच आजचा कार्यक्रम आहे. हा कृतज्ञतेचा सोहळा. हे सगळ्या आया पिढी बघितल्यानंतर या 2 अधिकाऱ्यांनी, गट विकास अधिकारी कराड आणि पाटक यांनी निवडलेली लाभार्थ्यांची निवड अत्यंत योग्य आहे आणि ही जी निवड योग्य माणसापर्यंत पोहोचतो त्याचा अर्थ नाममध्ये येणारा पैसा दातृत्वशील लोकांचा. मी माझ्या प्रत्येक भाषणामध्ये सांगतो की दान 4 प्रकारचं असतं. 4th क्लास दान, कुरकुरत केलेलं दान, आम्हीच फडायची का पावती प्रत्येक वेळेला, दुसरं कोण गावलं नाही का, दिस इज 4th क्लास. 3rd क्लास दान म्हणजे 5 रुपयाची गरज असताना 2च रुपये देऊ शकत असते. मगाशी म्हटलं राजपुरे साहेब, जेव्हा देव हसतो ना ते दान. 2nd क्लास दान देत असताना नाव नका ठेवायचं. आणि 1 नंबरचं दान ते की जे दान दिल्यानंतर एखाद्याचं आयुष्य होतं. आज पत्र्याचं छोटसच दान आहे, पण त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये चांगुलपणा पेरणं, दातृत्वाची भावना पेरणं, सगळ्यात मोठी उत्कट अशी भावना निर्माण करणं हे या कार्यक्रमाचं आयोजन आणि प्रयोजन आहे. आणि वाठारकरांच्या समोर हा कार्यक्रम संपन्न होत आहे. हा 2रा कार्यक्रम वाठारकर करत आहे, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनापासून ऋण व्यक्त करतो. दत्ता देसाई आणि सर्व आजच्या ऑर्गनायझेशन बद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. आपल्या सगळ्यांची उपस्थिती, शिराळ्यापासून आलेले, पाटणपासून आलेले सर्व लाभार्थ्यांचं मनापासून ऋण व्यक्त करतो. आणि आपला विशेष करून आपला सगळ्यांचा वेळ, कुठलीही इलेक्शन नसताना हा कार्यक्रम संपन्न होत आहे आणि तरी एवढी गर्दी आहे, त्यामुळे आपल्या सगळ्यांचं मी मनापासून ऋण व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे, असं दातृत्व, नेतृत्व, प्रभुत्व, व्यक्तिमत्व असणारे आदरणीय नाम फाउंडेशनचे सर्व विश्वस्त या कार्यातून काही फुल नाही फुलाची पाकळी म्हणून या ठिकाणी त्रिमूर्ती उद्योग समूहाच्या वतीनं असलेल्या कराड, पाटण आणि शिराळ तालुक्यातील पूरग्रस्त लोकांसाठी
ज्या लोकांना कुणाचाही आधार नाही, जी लोक विना आधार म्हणजे कोणत्याही परिस्थितीचा सामना न करण्याची त्यांना कोणत्याही परिस्थितीचा सामना करू शकत नाही, अशा लोकांना नाम फाउंडेशन मार्फत जो मायेचा आधार दिलेला आहे त्याबद्दल प्रथमतः मी नाम फाउंडेशनचे भरपूर मनापासून आभार मानतो. नक्कीच आजचा दिवस म्हणजे आमच्यासाठी नाम फाउंडेशनच्या आधार गेली 6 वर्ष नाम फाउंडेशनचे कार्य अवघ्या महाराष्ट्रामध्ये दुष्काळग्रस्त, पूरग्रस्त तुम्ही आणि आम्ही सर्वजण बघतोच आहे. नुकताच मागच्या वर्षी एक आपण 2019चा जो महापूर झाला त्यावेळेस सुद्धा आपण पूरग्रस्त लोकांना पत्रे वाटपाचा कार्यक्रम घेतलेला होता आणि आजही आपण जो महापूर झाला त्या कार्यक्रम त्या महापुराच्या जे पूरग्रस्त लोक आहेत त्यांचा सुद्धा आज आपण मदतीचा एक नाम फाउंडेशन मार्फत कार्यक्रम घेतलेला आहे. या कार्यक्रमास विनंतीस मान देऊन उपस्थित असलेले सिने अभिनेते तथा नाम फाउंडेशनचे विश्वस्त माननीय श्री मकरंदजी अनासपुरे सर हे आपल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले. त्यांचे आपल्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. तसेच आमचे गुरुवर्य माननीय श्री आदरणीय इंद्रजित देशमुख साहेब उर्फ काकाजी हे या कार्यक्रमास उपस्थित राहिले. त्यांचे आपल्या सर्वांमार्फत आभार मानतो. तसेच या कार्यक्रमात उपस्थित असलेले प्रशासकीय अधिकारी आमचे मित्र माननीय श्री आबासाहेब पवार गटविकास अधिकारी माळवा हे उपस्थित राहिले. त्यांचे मनापासून आभार मानतो. तसेच पाटणच्या कर्तव्यदक्ष अधिकारी माननीय सौ मीना साळुंके मॅडम या कार्यक्रमास उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो. तसेच माननीय श्री गणेशजी थोरात समन्वय नाम फाउंडेशन हे या कार्यक्रमास उपस्थित आहेत त्यांचेही मनापासून आभार मानतो. तसेच अधिकारी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व कराड, पाटण, शिराळा तालुक्यातील तसेच वाटार भागातील सर्व लाभार्थी ग्रामस्थ नागरिक यांचे देखील मनापासून आभार मानतो आणि हा कार्यक्रम आभार मानून संपला असं जाहीर करतो. कार्यक्रमाचा शेवट राष्ट्राचा अभिमान आणि स्वाभिमान असणाऱ्या राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करू. सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जनगण मंगल गाथा जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की KMS न्यूज, स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे.